हायड्रोपॉनिक्स केवळ कुंडीतली झाडं जगवण्याचा ट्रेंड नाहीये हा, तर इंजिनिअरिंगचा एक असा भन्नाट चमत्कार आहे जो शेतीचं भविष्यच बदलून टाकतोय. आजच्या या विश्लेषणात आपण थेट मुळांशी जाणार आहोत, अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या रासायनिक प्रक्रियांच्या मायक्रोस्कोपिक पातळीपासून ते शेतीच्या मोठ्या मॅक्रोस्कोपिक फायद्यांपर्यंत. मातीविना शेती करण्यामागचं खरं विज्ञान आज आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. पुढच्या काही मिनिटांत आपण या प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. मातीविना आलेली क्रांती, प्रत्यक्ष सेटअपचं इंजिनिअरिंग, मुळांचा कम्फर्ट झोन कसा राखायचा, पाण्यातील न्यूट्रिएंट्सचं रसायनशास्त्र आणि सरतेशेवटी याचे पर्यावरणाला होणारे फायदे आणि भविष्य. चला पुढे जाऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मातीविना क्रांती. हायड्रोपॉनिक्स शब्द मोठा वाटतो, पण संकल्पना एकदम साधी आहे. मातीला पूर्णपणे फाटा द्यायचा. त्याऐवजी वनस्पतींची मुळं थेट अशा पाण्यात ठेवली जातात ज्यामध्ये त्यांना आवश्यक असलेली सर्व खनिजे आणि पोषक तत्वे अचूक प्रमाणात विरघळलेली असतात. हा एक पूर्णपणे नियंत्रित दृष्टिकोन आहे. म्हणजे वनस्पतींना अन्नासाठी मातीत संघर्ष करावा लागतच नाही, ते थेट त्यांच्या मुळांपर्यंत पोचवलं जातं. आता हा डेटा बघा, खरोखरच थक्क करणार आहे. 1 किलो टोमॅटोचं उत्पादन घ्यायचं असेल तर पारंपरिक मातीतल्या शेतीमध्ये तब्बल 214 लिटर पाणी लागतं. पण तेच जर हायड्रोपॉनिक्सने पिकवलं तर पाण्याचा वापर थेट 70 लिटरवर येतो. आणि एरोपॉनिक्सचा विचार केला तर फक्त 20 लिटर. विचार करा, नैसर्गिक साधनसंपत्तीची ही केवढी प्रचंड मोठी बचत आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, हायड्रोपॉनिक सेटअपचं इंजिनिअरिंग. व्यावसायिक पातळीवर पाहिलं तर प्रामुख्याने 2 भन्नाट सिस्टीम्स वापरल्या जातात. पहिली आहे डीप वॉटर कल्चर म्हणजेच DWC आणि दुसरी न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक म्हणजेच NFT. DWC मध्ये बघितलं तर वनस्पतींची मुळं पोषक द्रावणात पूर्णपणे बुडलेली असतात आणि त्यांना श्वास घेण्यासाठी एक्वेरियमप्रमाणे एअर स्टोन्स लावले जातात. याउलट NFT एकदम वेगळी आहे. इथे मुळं पाण्यात पूर्ण बुडलेली नसतात, तर एका उताराच्या चॅनलमधून मुळांवरून फक्त 1 ते 3 मिलीमीटर जाडीचा पाण्याचा एक अत्यंत पातळ थर सतत वाहत असतो. दोन्ही प्रणाली वेगवेगळ्या असल्या तरी वनस्पतींना ऑक्सिजन आणि खनिजे पुरवण्याचं काम त्या अगदी कल्पकतेने करतात. या व्यतिरिक्तही अनेक यांत्रिक पर्याय उपलब्ध आहेत. एब अँड फ्लो सिस्टीममध्ये मुळांच्या भागात ठराविक वेळेने पाणी भरलं जातं आणि परत काढलं जातं. विक सिस्टीम अगदी साधी आहे. यात कोणत्याही पंपाशिवाय दोऱ्यासारख्या माध्यमातून पाणी मुळांपर्यंत ओढलं जातं. एरोपोनिक्समध्ये तर मुळं हवेत लटकत असतात आणि त्यावर पोषक तत्वांची सूक्ष्म फवारणी होते. तर ठिबक प्रणालीमध्ये मुळांजवळ थेंब थेंब पाणी दिलं जातं. पिकांच्या आणि जागेच्या गरजेनुसार यातली कोणतीही सिस्टीम आपण वापरू शकतो. आणि आधुनिक शेती म्हणजे फक्त पाईप्स आणि पाणी नाहीये बरं का. आजकालचे आधुनिक हायड्रोपॉनिक सेटअप हे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT वापरून पूर्णपणे स्वयंचलित केले जातात. सेन्सर्स, अचूक मात्रेत खते सोडणारे ऑटोमेटेड डोझर्स आणि योग्य प्रकाश देणारे LED लाईट्स हे सगळं मिळून वनस्पतींसाठी एक परफेक्ट वातावरण तयार करतं. तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतींना नेमकं जे हवंय ते अगदी अचूक वेळेवर दिलं जातं. यांत्रिक रचनेनंतर आता वेळ आहे जैविक पैलू समजून घेण्याची. भाग 3, कम्फर्ट झोन राखणे. मुळांचा कम्फर्ट झोन हा शब्द नीट लक्षात ठेवा. कम्फर्ट झोन म्हणजे मुळांच्या सभोवतालचं असं वातावरण जिथे वनस्पतीला आवश्यक घटक, भरपूर ऑक्सिजन आणि अगदी योग्य तापमान मिळतं. जास्त तांत्रिक भाषेत न शिरता असं म्हणूया, आपल्याला फक्त अशी काही बटणं किंवा लिव्हर सेट करायची आहेत ज्यामुळे वनस्पती सतत हॅपी राहील आणि तिची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता एकदम सर्वोच्च पातळीवर असेल. पण कधीकधी गोष्टी बिघडतात. हायड्रोपॉनिक्समध्ये अनेकदा एक मोठी समस्या येते. वनस्पतींची मुळं अचानक काळी पडू लागतात. असं का होत असेल बरं? पर्यावरणातील असा कोणता घटक बिघडतो ज्यामुळे ही परिस्थिती ओढवते? हे एक छोटंसं गूढच आहे जे सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे पाण्यात विरघळलेला कमी ऑक्सिजन आणि पाण्याचे वाढलेले तापमान. होतं काय, पाण्याचे तापमान वाढले की त्याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि मुळांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळाला नाही की ती अक्षरशः गुदमरतात. या उष्ण ऑक्सिजन विरहित वातावरणात हानिकारक रोगजंतू वेगाने वाढतात. म्हणूनच रूट रॉट म्हणजेच मुळं कुजण्याची समस्या टाळायची असेल तर पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कायम 6 पार्ट्स पर मिलियन म्हणजे 6 ppmच्या वर ठेवणं मस्ट आहे. आता आपण आणखी खोलवर म्हणजे पूर्णपणे मायक्रोस्कोपिक स्तरावर जाऊया. आपला चौथा भाग, पोषक तत्वांचे रसायनशास्त्र. 5.5 ते 6.5 हा साधा आकडा नाहीये, तर हा एक अत्यंत शक्तिशाली स्वीट स्पॉट आहे. ही विशिष्ट pH रेंज बहुतांश हायड्रोपोनिक पिकांसाठी अगदी परफेक्ट असते.
पाण्यातील pH जर या रेंजमध्ये असेल तर आणि तरच वनस्पती तिला दिलेलं अन्न व्यवस्थित शोषून घेऊ शकते. जर pH या रेंजच्या थोडा जरी बाहेर गेला तर खनिजे पाण्यात असली तरी ती वनस्पतीला घेताच येत नाहीत. सगळंच वाया जातं. PS सोबतच अजून एक गोष्ट सतत तपासावी लागते, ती म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा EC. आता खतं म्हणजे मुळात काय, तर क्षारांचं एक रूप. ती पाण्यात योग्य प्रकारे विरघळली की त्यांचं आयनांमध्ये रूपांतर होतं आणि पाणी वीज वाहून नेण्यास सक्षम बनतं. त्यामुळे EC मोजणं हे एक अत्यंत महत्त्वाचं डायग्नॉस्टिक टूल आहे. यावरून आपल्याला कळतं की आपण टाकलेली खतं पाण्यात नीट विरघळली आहेत का आणि ती वनस्पतीला खाता येण्याजोग्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत का. आता इथे एक मोठी चूक होऊ शकते ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर आपण विसंगत खतं, उदाहरणार्थ कॅल्शियम आणि फॉस्फरस एकाच वेळी एकाच टाकीत मिसळली तर एक भयानक रासायनिक प्रतिक्रिया होते. ते एकत्र येतात आणि न विरघळणारे क्षार तयार होतात जे थेट घन स्वरूपात टाकीच्या तळाशी जमा होतात. याचा अर्थ काय? आपण दिलेली खतं पूर्णपणे वाया गेली आणि वनस्पतीला त्यातून शून्य फायदा झाला. मग ही एवढी मोठी आपत्ती टाळायची कशी? इंजिनियर्स यासाठी एक खास मल्टी स्टेप पद्धत वापरतात. सगळ्यात आधी कॅल्शियम बेस असलेलं खत एका वेगळ्या टाकीत विरघळवतात. मग फॉस्फरस किंवा सल्फेट असलेलं खत दुसऱ्या पूर्णपणे स्वतंत्र टाकीत तयार करतात. आणि नंतर हे दोन्ही द्रावण मुख्य प्रवाहामध्ये वेगवेगळ्या इंजेक्टर्समधून सोडले जातात. यामुळे खते पूर्णपणे विरघळलेली राहतात आणि एकमेकांशी प्रतिक्रिया करत नाहीत. खते स्वतंत्रपणे विरघळवा आणि नंतर मुख्य द्रावणात मिसळवा, हा नियम इथल्या इंजिनिअरिंगचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. या अचूक पद्धतीमुळेच हायड्रोपॉनिक सिस्टीममधील पोषक तत्वे कायम स्थिर राहतात आणि वनस्पतींना ती 100% उपलब्ध होतात. यात कसलीही अडचण येत नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जेव्हा आपण फक्त पाण्याचा वापर न करता नारळाच्या शेंड्या म्हणजे कोकोपीट किंवा पीट मॉस सारख्या सेंद्रिय माध्यमांचा वापर करतो तेव्हा काय होतं? ही सेंद्रिय माध्यमे पाण्यात मिसळलेल्या खतांवर स्वतःची काहीतरी प्रतिक्रिया देतात. यामुळे मुळांच्या जवळचा pH आणि EC बदलू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीत सॅच्युरेटेड मीडिया एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच SME सारख्या पद्धतींचा वापर करून पाण्याचे सतत निरीक्षण करणे आवश्यक असते, जेणेकरून वनस्पती कायम तिच्या कम्फर्ट झोनमध्येच राहील. सूक्ष्म रासायनिक विश्लेषणातून आपण आता पुन्हा एकदा मॅक्रो लेव्हलवर येऊया. आपला शेवटचा भाग, पर्यावरणीय फायदे आणि भविष्य. हे सगळे प्रयत्न भविष्यासाठी नेमके कसे फायदेशीर आहेत? तर पारंपरिक शेतीच्या अनेक मर्यादांवर ही सिस्टीम मात करते. विचार करा, 90% कमी पाण्याचा वापर, नद्यां तलावांमध्ये जाणारा प्रदूषित शेतीचं पाणी पूर्णपणे बंद, बंदिस्त उभ्या शेतीमुळे म्हणजेच व्हर्टिकल फार्मिंगमुळे सुपीक जमिनीची प्रचंड बचत होते. माती नसल्यामुळे कीटकनाशकांची गरज अत्यंत कमी भासते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामानाची वाट न बघता वर्षभर सुरक्षितपणे पिके घेण्याची क्षमता आपल्याला मिळते. हा सगळा डेटा आपल्याला स्पष्टपणे सांगतो की हेच शेतीचं भविष्य आहे. आणि जर कुणाला वाटत असेल की हे सगळं फक्त पृथ्वीपुरते मर्यादित आहे तर नासाचा हा डेटा पहा. त्यांच्या संशोधनातून असं सिद्ध झालंय की हायड्रोपॉनिक्सच्याच पुढे जाऊन विकसित केलेल्या एरोपॉनिक प्रणालीमध्ये वाढवलेल्या वनस्पतींच्या बायोमासमध्ये तब्बल 80% वाढ होते. हे खरोखरच थक्क करणारं तथ्य आहे. यावरून स्पष्ट होतं की मातीविना शेती करण्याच्या या आधुनिक प्रणाली अक्षरशः भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी आणि तिथे अन्न पिकवण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज आहेत. शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर खरोखरच आपण मातीचा एक कणही न वापरता आणि 90% कमी पाण्यात शहराच्या अगदी मध्यभागी बंद इमारतींमध्ये वर्षभर पिके घेऊ शकलो तर भविष्यात आपल्या शहरांची रचना कशी असेल, आपलं अन्न सुरक्षेचं मॉडेल कसं दिसेल, हे तंत्रज्ञान आपलं निसर्गाशी असलेलं नातं पूर्णपणे बदलून टाकेल का? याच प्रश्नासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. या प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप आभार. हा विषय तुम्हालाही नक्कीच विचार करायला लावेल.